बोंदू अशोक खरातचं हवाला रॅकेट उघड, घरात खूप पैसे येत होते. एसआयटी चौकशीमध्ये खरातच्या मुलाची माहिती. खरातची फरार पत्नी 16 वर्षांपासून माहेरी गेलीच नाही. प्रकरणाची देणं घेणं नसल्याची कल्पना खरातच्या माहेरच्यांची प्रतिक्रिया. कुटुंबाशी संपर्क तुटल्याचाही नातेवाईकांचा दावा. बोंदू खरातनं 130 बोगस बँक खात्यातून कोट्यावधींचे व्यवहार केल्याचं उघड. रुपाली चाकणकरांची बहीण आणि पुतण्याचंही बनावट खातं. दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून प्रफुल्ल पटेलांची भेट. पार्थ आणि जय पवारही सोबत. पटेल केव्हा येतात आणि केव्हा जातात तुम्हालाच माहिती. भेटीआधी सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यानं उलटसुलट चर्चांना उधाण. सोलापुरातल्या माढा इथल्या अंजनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादावर अजूनही तोडगा नाही. प्रशासनाकडून बैठकांचं सत्र. तोडगा निघणार का याकडे लक्ष. संभाजीनगरात गॅस टँकरचं सील तोडून एलपीजी गॅसची चोरी. तब्बल 1,26 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातल्या ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन. बॅटनं मारहाण केलेल्या व्हिडिओ प्रकरणात खोक्या निर्दोष. राज्यातील काही भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. पुढील 2 दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता. इराणला अश्मयुगामध्ये पाठवू. 19 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांची धमकी. होर्मुझच्या रक्षणाबाबत हात झटकले तर होर्मुझवर चिंता नको. इराणचा भारताला दिलासा.